मुसलमानांचं राज्य 600 वर्ष असताना सुद्धा ब्राह्मणांनी एकदाही बंड केलं नाही। परंतु 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं। 150 वर्षामध्ये 1857 मध्ये मंगल पांडे नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून लष्करी बंड झालं इंग्रजांच्या विरोधामध्ये। या बंडाला त्यावेळेस महात्मा फुले होते। त्यावेळेस महात्मा फुले या बंडाला भट पांड्यांचं बंड म्हणतात। डॉक्टर आंबेडकरांवर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस घटना लिहायला लागले असं थोपवण्यात आलेलं आहे। वास्तविक पाहता कमी दिवस मिळाले। वास्तविक पाहता 2 वर्ष 5 महिने आणि 3 दिवस, 2 वर्ष 5 महिने आणि 3 दिवस, 3 दिवसामध्ये ही घटना लिहिली गेलेली आहे। जी ब्राह्मणांच्या हातामध्ये इंग्रजांनी सत्ता सोपवलेली होती ती ब्राह्मणांच्या हातून लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली आणि लोकसत्ताक प्रजासत्ताक भारत 26 जानेवारी 1950 पासून निर्माण झाला। जय भीम, जय भारत सर्वांना। आज आपल्याला माहीतच आहे की 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो। यामध्ये ध्वजवंदन होतं। चौरंगी ध्वज जो आहे त्या चौरंगी ध्वजाला आज वंदन केलं जातं। अशाच पद्धतीचा आणखीन एक राष्ट्रीय सण आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये पाहायला मिळतो, तो म्हणजे स्वातंत्र्याचा दिवस। 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्याचा दिवस। हे 2 दिवस भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चौरंगी झेंड्याला मानवंदना दिली जाते, हा तो दिवस आहे। या ध्वजाला तिरंगी झेंडा म्हणण्याची प्रथा पडलेली आहे, परंतु हा तिरंगी झेंडा नसून हा चौरंगी झेंडा आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण या ध्वजावर, भारतीय ध्वजावर पहिला केशरी आहे, त्यानंतर मध्यभागी सफेद कलर आहे आणि त्यानंतर खाली हिरवा कलर आणि सफेद कलरच्या मध्ये निळ्या रंगाचं एक अशोक चक्र आहे। अशा पद्धतीने हा चौरंगी झेंडा आहे। परंतु मला माहीत नाही तिरंगी झेंडा कोणी म्हटलं आणि त्या तिरंगी त्या झेंड्याला तिरंगी असं म्हटलं जातं, पण हा चौरंगी झेंडा आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन, हे 2 दिवस वर्षभरामध्ये पाळले जातात, मनवले जातात, साजरे केले जातात। परंतु हे 2 दिवस का साजरे केले जातात? पहिला जो दिवस आहे तो 15 ऑगस्ट 1947च्या संबंधातला आहे। त्या दिवशी सत्ता ट्रान्सफर झालेली आहे, सत्ता ट्रान्सफर झाली, सत्ता हस्तांतरण झालं आणि त्या दिवसाला स्वातंत्र्य दिवस म्हटलं जातं। आणि ज्या दिवशी प्रजेच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे, प्रजेच्या हातामध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर केलेली आहे, तो दिवस म्हणजे 26 जानेवारीचा दिवस। ह्या 2 दिवसामध्ये जवळजवळ 2 वर्ष 5 महिने आणि 12 दिवसाचा फरक आहे। 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950 असे ते 2 दिवस आहेत। असं जर पाहिलं तर प्रश्न निर्माण होतो की हे 2 दिवस का साजरे करतो, कशासाठी साजरे करतो आणि याला प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन असं का म्हटलेलं आहे? हे जर आपल्याला पाहायचं असेल तर भारतीय जनतेने वास्तविक पाहता याचा पूर्व इतिहास पाहणं गरजेचं आहे। आणि हा पूर्व इतिहास सुरू होतो तो इसवी सन पूर्व 4000 पासून ते आजपर्यंत या भारत देशावर वैदिक ब्राह्मणांची अधिसत्ता आहे। वैदिक ब्राह्मणांनी इथल्या जनतेला मानसिक गुलाम करून ठेवलेला आहे, ते गुलामीतून अजूनही मुक्त झालेले नाहीत, हा भारताचा इतिहास आहे। इसवी सन पूर्व 4000च का? कारण एका संदर्भामध्ये हा 4000चा उल्लेख आहे,
वास्तविक पाहता आर्य ब्राह्मण भारतामध्ये आले आणि 4 इसवी सन पूर्व 4000 नंतर इथल्या मूल निवासी भारतीयांना गुलाम करून ठेवलं आणि गुलामच केवळ शारीरिकच गुलाम नाही तर मानसिक गुलाम करून ठेवलं। त्यामुळं इथल्या लोकांना आम्ही गुलाम आहोत याची जाणीवच नाही। गोष्ट दुसरा एक संदर्भ या ठिकाणी येतो की टिळक बाळ गंगाधर टिळक यांनी ओरायन दी आर्टिक होम इन दी वेदाज या पुस्तकामध्ये असं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की आम्ही अनादी अनंत कालापासून आहोत आणि इसवी सन पूर्व 4000 वर्षापासून आम्ही या देशामध्ये अधिसत्ता गाजवतो आहोत हा सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणखीनही बरेच संदर्भ आहेत परंतु एवढे पुरेसे आहेत असं मला वाटतं। इसवी सन पूर्व 4000 पासून ते आजपर्यंतच्या कालखंडामध्ये जर बौद्ध संस्कृती बौद्ध सभ्यतेचा जर भाग जर सोडला तो भाग म्हणजे इसवी सन पूर्व 600 ते इसवी सनानंतर इसवी सन पूर्व 2-3 दुसरा आणि तिसऱ्या शतकापर्यंतचा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये बौद्ध संस्कृती आहे। बौद्ध शासक होऊन गेले आणि त्या बौद्ध शासकाचे जे राज्य आहे ते राज्य सुवर्ण काळ म्हणून गणण्यात येत होतं। अशा पद्धतीने हा जर कालखंड जर सोडला तर बाकीचा सर्व कालखंड जो हा ब्राह्मणी अधिसत्तेचा आहे, ब्राह्मणी व्यवस्थेचा काल म्हणून आजपर्यंत गणला जात आहे। याच्यामध्ये इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 600 या कालखंडापर्यंत ब्राह्मणांनी वैदिक धर्म जो आहे तो वैदिक धर्म परिपक्व करून इथल्या लोकांना मानसिक गुलाम करून ठेवलेलं होतं। त्यानंतर 600 वर्षानंतर बौद्ध संस्काराने ही व्यवस्था परिवर्तित झाली आणि वैदिक मताचं खंडन भगवान बुद्धाने केलं आणि त्यानंतर व्यवस्था परिवर्तित झाली आणि व्यवस्था परिवर्तित होऊन मौर्य शासक बौद्ध शासक या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यांनी आपलं राज्य चालवलं आणि त्यानंतर राजा बृहद्रथाची हत्या झाली। पुष्यमित्र शुंग या ब्राह्मणांनी सेनापती त्यांच्या शासनामध्ये होता त्या सेनापतीने बंड केलं आणि राजा बृहद्रथाची हत्या केली आणि राजा बृहद्रथाच्या हत्येच्या नंतर ब्राह्मणी व्यवस्थेला जी सुरुवात झालेली आहे त्या ब्राह्मणी व्यवस्थेला सुरुवात जी आहे ते बुद्धाच्या मताचं खंडन करणं इतकं सोपं नव्हतं, पण तरीसुद्धा त्यांनी हळूहळू बुद्धाच्या मताचं जे आहे ते परिवर्तित करून आर्यन मतं जे आहेत वैदिक मतं जे आहेत ती त्याच्यामध्ये घुसवून जे आहेत त्याला सौम्य करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी आज आपण जो हिंदू म्हणून पाहत आहोत, हिंदू धर्म म्हणून पाहत आहोत तो खरा जो आहे तो वैदिक धर्म आहे, हा ब्राह्मणी धर्म आहे। ती परिपक्वता करत हळूहळू त्यामध्ये भागवत धर्म झाला। भागवत धर्मानंतर शंकराचार्य आले, मनुस्मृतीचं राज्य आलं। मग अशा पद्धतीने तो बदल होत राजा हर्षवर्धन काळापर्यंत बौद्ध शासक दिसतात, परंतु राजा बृहद्रथाच्या हत्येनंतर राजा हर्षवर्धन काळापर्यंत बौद्ध धर्म जो आहे तो पूर्णपणे बौद्ध विचार पूर्णपणे या भारतातून नष्ट झालेले होते। त्यानंतर इसवी सनानंतर 500 म्हणजे हर्षवर्धन काळाच्या नंतरचा जो काळ आहे त्या कालखंडामध्ये त्या कालखंडापासून ते 1100व्या शतकापर्यंत इसवी सनानंतरच्या 1100व्या शतकापर्यंत की जोपर्यंत पर्शियन या देशामध्ये येत नाहीत तोपर्यंतचा कालखंड म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेचा पक्का कालखंड होता। ज्या वेळेस पर्शियन भारतामध्ये आले त्यावेळेस या पर्शियनांनी गुलाम झालेल्या लोकांसाठी एक हिंदू हे नामाभिधान त्यांच्यासाठी दिलं। ब्राह्मणांनी मात्र ते ॲक्सेप्ट केलं नाही आणि त्यानंतर मुस्लिमांचा काळ सुरू झाला आणि ह्या मुस्लिमांच्या कालखंडामध्ये मात्र ब्राह्मणांनी कुठल्याही प्रकारचा उठाव केलेला नाही। बुद्धाच्या काळामध्ये बुद्धाच्या सभ्यतेमध्ये राजा पुष्यमित्र शृंगाने उठाव केला, पण मुसलमानांचं 600 वर्ष राज्य होतं।
म्हणजे इसवी सन 1100 पासून इसवी सनानंतर 1100 पासून ते इसवी सनानंतर 1600 पर्यंत मुसलमानांचं राज्य होतं. परंतु या कालखंडामध्ये मुसलमानांच्या विरोधामध्ये ब्राह्मणांनी एकदाही बंड केलेलं दिसत आपल्याला नाही. याचं कारण काय असावं तर याचं कारण जर पाहिलं तर या मुस्लिम शासनामध्ये बहुतेक ब्राह्मण जे आहेत ते बहुतेक ब्राह्मण त्यांची व्यवस्था चालवण्याचं काम करत होते, सल्लामसलत देण्याचं काम करत होते, पंडित म्हणून त्यांच्याकडं राहत होते. आणि अशा पद्धतीने त्याचं उदाहरण जर पाहिलं तर अकबरांच्या काळामध्ये अकबरांचा जो वजीर आहे तो वजीर म्हणून बिरबलाने काम केलेलं आहे. औरंगजेबाच्या दरबारामध्ये गंगाधर भट म्हणून हा जो गंगाधर भट आहे तो सल्लागार म्हणून औरंगजेबाचं काम करत होता. आणि औरंगजेबाने जिझिया कर लावलेला होता. तो जिझिया कर ब्राह्मणांवर लागू नव्हता, तो आम जनतेवर लागू होता. जे मुसलमान नाहीत अशा लोकांवर लागू होता. मुसलमान नाहीत आणि ब्राह्मण आहेत त्यांच्यावर लागू नव्हता. आणि जे लोक बाकीचे मुस्लिम सोडून बाकीच्या सर्व जनतेवर जिझिया कर लागू होता. हे एव्हिडन्स आहेत. ब्राह्मण जे आहेत ते शासकांचे सल्लागार म्हणून ते काम करत होते. इवन आपण जर पाहिलं तर अफजल खानाचा जो अंगरक्षक आहे, अंगरक्षक कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आहे. म्हणजे मुसलमानांच्या राज्यामध्ये हे ब्राह्मण सबऑर्डिनेट म्हणून काम करत होते. म्हणून त्यांचे जे गुलाम आहेत त्यांनी ज्या लोकांना मानसिक गुलाम करून ठेवलेला आहे असे जे लोक आहेत अशा लोकांच्या आधिपत्याखाली असणारे जे काही गुलाम आहेत त्यांना तर बंड करण्याचा अधिकारच नव्हता. परंतु मुसलमानांनी ज्या ब्राह्मणांना गुलाम करून ठेवलेलं होतं त्या गुलामांनी सुद्धा बंड केलेलं नाही. कारण त्यांच्या गुलामीमध्ये ब्राह्मण त्यांच्या गुलामांना म्हणजे ब्राह्मणांच्या गुलामांना मानसिक गुलाम असलेल्या लोकांवर अधिराज्य गाजवण्यासाठी ते मुक्त होते. एका बाजूला मुसलमानांचे गुलाम आहेत ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणांचे गुलाम जे आहेत या देशातले मूलनिवासी लोक की जे लोक मानसिक गुलाम झालेले आहेत. आणि या मानसिक गुलामांवर ब्राह्मणांनी अनगिनत प्रकारे शासन करण्याची मुभा त्यांना होती. त्यामुळं ब्राह्मणांनी कधीही बंड केलेलं नाही. 16व्या शतकामध्ये इंग्रज भारतामध्ये आले आणि इंग्रजांनी हळूहळू हातपाय जे आहेत ते पसरवायला सुरुवात केली. पण पुण्याचं जर उदाहरण घेतलं तर पुण्यामध्ये पेशवाई होती. म्हणजे पूर्णपणे ब्राह्मणांचं अधिराज्य होतं. शिवाजी महाराजांच्या नंतर राजारामांना गादीवर बसवून वीक आहे, अशक्त आहे, रोगी व्यक्ती होता, आजारी माणूस होता, अशा आजारी व्यक्तीला त्यांनी गादीवर बसवलं. संभाजी महाराजांना मुसलमानांच्या हाती देऊन त्यांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे हत्या करून घेतली. आणि ते जे शासन आहे राजारामांच्या नंतरचं शासन जे आहे स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि पुण्यामध्ये पेशवाई निर्माण केली. म्हणजे ब्राह्मणांची सत्ता निर्माण केली. आणि ती ब्राह्मणांची सत्तेमध्ये इथले शोषित पीडित लोक जे आहेत ते आणखीनही शोषित पीडित झालेले होते. पाठीमागे झाडू लावलेला होता, गळ्यामध्ये गाडगं लावलेलं होतं. थुंकायचं कुठं तर गाडग्यामध्ये ठुंकायचं आहे. पाठीला झाडू लावलेला होता आणि आपले पावलांची निशाणी जी आहे ती पावलांची निशाणी पुसून जावी म्हणून त्या ठिकाणी झाडू लावलेला होता. हे अस्पृश्यतेचं भयंकर प्रतीक होतं. आणि ह्या अस्पृश्यतेतून बाहेर पडण्यासाठी या भयंकर गुलामीतून बाहेर पडण्यासाठी इथल्या अस्पृश्यांनी बंड केलं. आणि इंग्रजांना इंग्रजांचं सहकार्य घेऊन त्यांनी पेशवाई नष्ट केली. 1818मध्ये पेशवाई नष्ट केली. आणि याची खंत जी आहे टिळकांना सुद्धा होती. त्यामुळं हे जे बंड पहिल्यांदा ब्राह्मणांच्या विरोधात पहिलं बंड जे आहे ते अस्पृश्यांनी केलेलं आहे. आणि 1818ला पुण्यातली पेशवाई म्हणजे ब्राह्मणशाही नष्ट करण्यात आली. त्याचा दाखला म्हणजे पुण्यामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभ आहे. त्या विजयस्तंभ हा हे त्याचं प्रतीक आहे, हे त्याचं सूचक आहे. हा विजयस्तंभ जो आहे तो एक एव्हिडन्स आहे. अशा पद्धतीने
इंग्रजांची सत्ता हळूहळू हळूहळू पसरत होती. पसरत असतानाच ब्राह्मणांचं ज्या ज्या ठिकाणी अधिसत्ता होती ती अधिसत्तासुद्धा खालसा करण्याचं काम इंग्रजांनी केलेलं होतं. त्याच्यातलं उदाहरण जर द्यायचं झालं तर झाशी लक्ष्मीबाईंनी मेरी झाशी नाही दूंगी म्हणत इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाईचा दत्तक पुत्र जो आहे तो दत्तक पुत्राला मान्यता दिली नाही. तो दत्तक पुत्र लहान होता आणि तो मोठा होईपर्यंत 18 वर्षाचा होईपर्यंत त्यांचं जे राज्य आहे त्यांच्या राज्यावर अधिसत्ता इंग्रजांनी गाजवायचं ठरवलेलं होतं. जसं शाहू महाराज सुद्धा दत्तक पुत्र होते, परंतु शाहू महाराज लहान असताना त्याचे वडीलच कोल्हापूर करवीर नगरीचे रिजंट म्हणून काम करत होते, व्हाईसरॉय म्हणून काम करत होते आणि इंग्रजांची अधिसत्ता होती. तसंच अहमदनगरचं सुद्धा तसंच आहे. त्याचप्रमाणे आपण इंदोरचं जे राजघराणं आहे मल्हारराव होळकरांचं, ते मल्हारराव होळकरांच्या राज्यावर सुद्धा इंग्रजांची अधिसत्ता होती. सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, त्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांच्या राज्यावर सुद्धा इंग्रजांची अधिसत्ता होती. त्याचप्रमाणे तशी अधिसत्ता जी आहे त्या झाशीवर करण्याचं काम इंग्रजांनी केलं. त्यावेळेस मात्र राणी लक्ष्मीबाईंनी मेरी झाशी नाही दूंगी म्हणून तिने बंड केलं. तिच्यावर कारवाई करण्याचं इंग्रजांनी ठरवल्यानंतर खुसकीच्या मार्गाने म्हणजे भुयारी मार्गाने, किल्ल्यामध्ये जो भुयारी मार्ग आहे त्या भुयारी मार्गाने राणी लक्ष्मीबाईंना पाठवण्यात आलं आणि त्यानंतर झलकारीबाई यांनी राणी लक्ष्मीबाईंचा वेश धारण करून तिने राणी लक्ष्मीबाईंच्याच घोड्यावरून किल्ल्यावरून उडी टाकली आणि उडी मारून इंग्रजांच्या सैन्याला दुसऱ्या बाजूला नेलं. इंग्रजांच्या सैन्याला भटकावण्याचं काम केलं आणि ज्या वेळेस ती पकडली गेली, युद्ध महासंग्राम झाला, त्यावेळेस इंग्रजांच्या लक्षात आलं की आपण फसलेलो आहोत. ही राणी लक्ष्मीबाई नसून ही जी आहे ही झलकारीबाई आहे. तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई तर नानासाहेब पेशव्यांकडे जाऊन पोचलेली सुद्धा होती. म्हणून अशा पद्धतीने ही ब्राह्मणांची अधिसत्ता जी आहे, ब्राह्मणांचं राज्य खालसा करून ब्राह्मणांना गुलाम करण्याचं काम इंग्रजांनी केलं. परंतु ब्राह्मणांचे गुलाम या भारतामध्ये अजूनही होते. त्यांच्याबद्दल जर विचारणा केली तर ते ब्राह्मणांचे मानसिक गुलाम म्हणून अजूनही ते कार्यरत आहेत. त्या काळामध्ये तर कार्यरत होते, अजूनही कार्यरत आहेत असं मला म्हणायचं आहे. आणि मग इंग्रजांनी ब्राह्मणांचं राज्य खालसा करून ब्राह्मणांच्या राज्यावर विजय मिळवला आणि स्वतः राजे झाले आणि ब्राह्मणांना गुलाम करून घेतलं, ब्राह्मण बनियांना गुलाम करून घेतला. आता या ब्राह्मण बनियांना गुलाम करून घेतल्यानंतर ही खंत टिळकांना होती, परंतु टिळकांनी बंड केला आणि टिळकांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला की आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच बाहेरचे लोक आहोत आणि आम्हाला सुद्धा राज्य करण्याचा अधिकार आहे. इंग्रजांनी आमच्यासोबत तशाच पद्धतीचा व्यवहार करावा असं सिद्ध करण्यासाठी टिळकांनी एक पुस्तक लिहिलं, ओरायन नावाचं. 2 भागामध्ये त्यांनी 2 एडिशन्स काढलेले आहेत त्यांनी. पहिलं जे एडिशन्स आहेत त्यांनी ओरायन म्हणजे आर्टिक होम इन द वेदास असं ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वैदिक काळ कधीपासूनचा आहे आणि वैदिक काळामध्ये आम्ही कशा पद्धतीने यांच्यावर राज्य करत होतो, भारतीयांवर राज्य करत होतो, अशा पद्धतीचा उल्लेख टिळकांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर औरंगजेबाला सुद्धा एव्हिडन्स देण्याचा प्रयत्न केला की आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही बाहेरचे लोक आहोत आणि आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच राज्यकर्ती जमात आहोत, अशा पद्धतीचं सांगण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून औरंगजेबानी ब्राह्मणांवर जिजिया कर लागू केलेला नव्हता. ही गोष्ट आपल्या लक्षात येण्यासारखी आहे. आता संपूर्ण भारतभर इंग्रजांची अधिसत्ता होती, परंतु इंग्रजांनी मुसलमानांप्रमाणे ब्राह्मणांना कुठल्याही प्रकारे असिस्टंट म्हणून ठेवलेलं नाही. ही गोष्ट आपल्याला कटाक्षाने पाहावी लागेल. ज्यावेळेस ही गोष्ट ब्राह्मणांच्या लक्षात आली त्यावेळेस मुसलमानांचं राज्य 600 वर्ष असताना सुद्धा ब्राह्मणांनी एकदाही बंड केलं नाही, परंतु 150 वर्षे इंग्रजांनी राज्य केलं. 150 वर्षामध्ये 1857 मध्ये मंगल पांडे नावाच्या व्यक्तीच्या माध्यमातून लष्करी बंड झालं
लष्करी बंड झालं इंग्रजांच्या विरोधामध्ये। या बंडाला त्यावेळेस महात्मा फुले होते, त्यावेळेस महात्मा फुले या बंडाला भट पांड्यांचं बंड म्हणतात। म्हणजे भट पांड्यांचं बंड म्हणजे ब्राह्मणांचं कुठंतरी दुखलं त्यामुळे त्यांनी बंड केलेलं आहे असं महात्मा फुले म्हणतात। आणि मग इंग्रजांना सुद्धा कोणीतरी पाहिजे होतं की इंग्रजांना सल्लामसलत करून लोकांच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या इंग्रजांपर्यंत पोहोचवतील आणि इंग्रजांना सुशासन करण्यासाठी कोणाची तरी मदत व्हावी म्हणून ॲलन ह्यूम यांच्या मदतीने, यांच्या साहाय्याने, यांना मदस्ती करून टिळकांनी होम रूल चळवळ ॲलन ह्यूमच्या सांगण्यावरून म्हणजेच इंग्रजांच्या सांगण्यावरून त्यांनी सुरू केलेली होती। त्यानंतर जी घटना घडलेली आहे ती काँग्रेसची निर्मिती त्याच्यातूनच झालेली आहे। म्हणजे होम रूल याचा अर्थ स्वराज्य, स्वराज्य, होम स्वतःचं आणि राज्य म्हणजे राज्य, स्वराज्य म्हणजे होम रूल चळवळ। या स्वराज्यामध्ये स्वातंत्र्य अभिप्रेत नाही, पूर्ण स्वातंत्र्य अभिप्रेत नाही, ही गोष्ट कटाक्षाने आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। टिळकांनी जी चळवळ चालवली होम रूलची ती स्वातंत्र्याची चळवळ नाही, स्वातंत्र्याची चळवळ नसून ह्या देशामध्ये असणारे जे काही मानसिक गुलाम आहेत त्या गुलामांवर आम्हाला सुद्धा अधिराज्य करण्याचं स्वातंत्र्य इंग्रजांनी दिलं पाहिजे आणि आमच्यावर म्हणजे टिळकांच्या कॉमवर इंग्रजांची अधिसत्ता असेल परंतु इंग्रजांच्या अधिसत्तेखालीच आम्ही आमच्या गुलामांवर अधिसत्ता गाजवण्याचं स्वातंत्र्य आम्हाला पाहिजे, ही मागणी टिळकांनी केलेली होती। हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, इथल्या जनतेला माहीत असणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने टिळकांनी होम रूलची चळवळ सुरू केली आणि नंतर त्याचं परिवर्तन जे आहे काँग्रेसमध्ये झालं। काँग्रेसचं नेतृत्व जे आहे ते टिळकांच्या नंतर गांधीजीकडे आलेलं आहे। आता हे जे गांधीजी आहेत या गांधीजींनी पुढे 1935 पर्यंत स्वातंत्र्याचं नाव कधी घेतलेलं नव्हतं आणि 1935ला फैजपूरच्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव झालेला आहे। मग आपल्याला होम रूलची चळवळ इंग्रजांच्या सहकार्यासाठीच केलेली होती हे आपल्या लक्षात येईल। गांधींकडे काँग्रेसचं नेतृत्व आल्यानंतर 1932च्या गोलमेज परिषदेमध्ये गांधीजींनी स्पष्ट केलं, आंबेडकरांच्या समोर आणि इंग्रजांच्या समोर स्पष्ट केलं की इथले शोषित पीडित लोक जे आहेत त्या शोषित पीडित लोकांना स्वतंत्र भारतामध्ये मी अधिकार देऊ इच्छित नाही आणि जर का त्यांना अधिकार मिळाले आणि अधिकार मिळालेला भारत, त्यांना अधिकार मिळालेला भारत जर स्वतंत्र झाला तर असं स्वातंत्र्य मला नको आहे असं निक्षून राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधीजींनी सांगितलेलं आहे। म्हणजे गांधीजी किती क्लिष्ट माणूस होता की इथल्या शोषित पीडित जनतेला ते अधिकार देऊ इच्छित नव्हते। आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी इंग्रजांनी 1916 मध्ये भारताला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली। इथं मात्र टर्निंग पॉईंट आहे। 1916ला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली आणि 1916च्या जुलैमध्ये लखनौ पॅक्ट झाला आणि त्या लखनौ पॅक्टमध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांचं संगनमत होऊन त्या ठिकाणी लखनौ पॅक्ट जो आहे तो करण्यात आला। म्हणजे याचा अर्थ काय आहे की मुस्लिम तेवढ्याच तोडीचे होते, हिंदूंच्या तोडीचे होते। मुस्लिम आणि काँग्रेसचे जे ब्राह्मण आहेत त्या काँग्रेसच्या ब्राह्मणांनी मिळून ही जी सत्ता आहे ती सत्ता वाटप करून घ्यायची, अशा पद्धतीने त्यांची रणनीती होती। परंतु मुस्लिमांच्या हे लक्षात आल्यानंतर जिनांनी हा लखनौ पॅक्ट जो आहे तो नंतर मान्य केलेला नाही। 1917 मध्ये अस्पृश्यता निवारण परिषद घेतली जेणेकरून अस्पृश्य लोक जे आहेत ते काँग्रेस बरोबर मिळले जातील। दुसऱ्या बाजूला समाजवादी म्हणून राम मनोहर लोहिया या व्यक्तीने साम्यवादी विचारसरणी जी आहे ती साम्यवादी विचारसरणी ॲक्सेप्ट करून मान्य करून त्यांनी साम्यवादी विचारसरणीच्या माध्यमातून कामकाज करण्याचं ठरवलं आणि तो काँग्रेसचा एक भाग झाला, काँग्रेसचा एक पार्ट झाला। म्हणजे काँग्रेसमध्ये साम्यवादी आणि काँग्रेसचे ब्राह्मणवादी पार्टी असे दोन पक्ष एकत्र येऊन काँग्रेस बनली। तिसऱ्या बाजूला जो कम्युनिस्ट विचार होता तो कम्युनिस्ट विचार
श्रीपाद अमृत डांगे यांनी औद्योगिक क्रांतीनंतर जे आहे ती ही चळवळ कदाचित ह्या शूद्र अतिशूद्र किंवा अस्पृश्य जे आहेत शोषित पीडित लोक आहेत ह्यांच्या खांद्यावर जर गेली तर पंचायत होईल। त्यामुळं त्यांनी कम्युनिस्ट विचारसरणी जी आहे ती भारतामध्ये आणून त्यांनी कम्युनिस्ट विचारसरणीप्रमाणे कामकाज करण्याचं ठरवलं। कम्युनिस्ट विचारसरणी, काँग्रेस, ब्राह्मणांचा पक्ष, समाजवादी पक्ष आणि 1920 मध्ये सावरकरांनी अभिनव भारत आणि 1922 मध्ये हिंदू महासभेची स्थापना केली आणि 1925 मध्ये डॉक्टर हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, म्हणजे RSSची स्थापना हेडगेवारांनी केली। ह्या सगळ्या ब्राह्मणांच्या ॲक्टिव्हिटीज आहेत। होमरूलच्या चळवळीपासून होमरूलची चळवळ, काँग्रेसची चळवळ, समाजवादी चळवळ, कम्युनिस्टांची चळवळ, अभिनव भारत, हिंदू महासभा आणि RSS ह्या सगळ्या ब्राह्मणांच्या चळवळी आहेत आणि ब्राह्मणांचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी या चळवळी आहेत। दुसरा एक या ठिकाणी क्लू असा आहे की केवळ इंग्रजांनी आम्ही भारताला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य देऊ याची घोषणा केली नाही, तर त्याच्याबरोबरच आणखीन एक घोषणा केली की ॲडल्ट फ्रँचाईज, आणि ॲडल्ट फ्रँचाईजमुळे सर्व लोकांना, जे प्रौढ असतील अशा सर्व लोकांना मतदानाचा अधिकार मिळणार होता आणि तो मतदानाचा अधिकार सर्वांना जर मिळत असेल तर शूद्र, अतिशूद्र, शोषित, पीडित, वंचित या सर्व लोकांना जर अधिकार मिळाला तर ब्राह्मणांचं वर्चस्व ते मान्य करतील का नाही ह्या शंकेने त्या लोकांनी या सर्व लोकांना एकत्रित आपल्या अखत्यारीत आणण्यासाठी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्या, या सगळ्या संघटना त्यांनी स्थापन केलेल्या आहेत। म्हणजे ब्राह्मणांनी जे स्वातंत्र्य मिळेल ते कुठल्याही पद्धतीने कुठल्याही मार्गाने जरी म्हटलं तरी सुद्धा ब्राह्मणांच्या हातातच आले पाहिजे, अशा पद्धतीचं षडयंत्र, अशा पद्धतीचं नेटवर्क त्यांनी स्थापन केलेलं आहे। ह्यावरून लक्षात येतं की ज्या वेळेस आपण आता पुढे जर गेलो तर आपल्या लक्षात येईल की दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीगचं कामकाज चालू आहे। या ब्राह्मणांच्या ॲक्टिव्हिटीज सोबत मुस्लिम लीगचं कामकाज चालू आहे। मुस्लिम लोक जे आहेत ह्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये स्वातंत्र्य जर मिळालं तर आम्हाला सुद्धा त्याचा काहीतरी वाटा मिळाला पाहिजे, आम्हाला सुद्धा हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत, याच्यासाठी मुस्लिम लीग सुद्धा धडपडत होते। आणि तिसऱ्या बाजूला ह्या भारतामध्ये असणारे अनंत कालापासूनचे जे गुलाम आहेत, मानसिक गुलाम आहेत, शोषित पीडित लोक आहेत, वंचित लोक आहेत, अशा लोकांना अधिकार देऊन त्यांना ब्राह्मणांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झटत होते। हे एकाकी झटत होते। ओबीसींना सुद्धा अधिकार मिळावेत याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी एकाकी लढा दिला। पंजाबराव देशमुखांना पार्लमेंटमध्ये बोलावलं, ओबीसींचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही मांडा म्हणून, परंतु पंजाबराव देशमुख नेहरूंकडे गेले। नेहरूंनी ही गोष्ट लक्षात घेऊन ओळखलं आणि त्यांनी लगेच पंजाबराव देशमुखांना कृषी मंत्री करून टाकलं। ओबीसींचा मुद्दा बाजूला पडला। सरदार वल्लभभाई पटेल ओबीसी असून देखील गांधींच्या झाशामध्ये आलेले होते, म्हणून आर एल चंदापुरींच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी बिहारमध्ये एक ओबीसींचा मोर्चा काढला आणि आर एल चंदापुरीच्या या ओबीसींच्या मोर्चावर जगजीवन रामांच्या हातून दगडफेक सुद्धा करवण्यात आली की जेणेकरून ओबीसींना सुद्धा अधिकार मिळू नये। अशा पद्धतीचं एका बाजूला काँग्रेसची चळवळ, दुसऱ्या बाजूला मुस्लिम लीगची चळवळ आणि तिसऱ्या बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ की इथल्या मूल निवासी भारतीय लोकांना ब्राह्मणांच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणे आणि त्यांना अधिकार देणे, हा कार्यक्रम दोघांचा या तीन पक्षांचा चाललेला होता। कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष हे पक्ष तर काँग्रेस सोबतच राहून ते काम करत होते, त्यांना कुठला विरोध करत नव्हते। डॉक्टर हेडगेवारांनी केलेला RSSचा जो संघ आहे तो RSSचा संघ काँग्रेसला जरी सहकार्य करत नव्हता
तरीसुद्धा त्याचा कुठलाही पार्ट याच्यामध्ये नव्हता. फक्त ब्राह्मणांचं हित कसं रक्षण करायचं आहे ह्याच्याकडेच फक्त RSSचं लक्ष होतं. अशा पद्धतीने ह्या चळवळी होत्या. आणि ह्या चळवळीमध्ये 1946ला घटना परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि घटना परिषदेमधून डॉक्टर आंबेडकरांना बाहेर कसं ठेवायचं आहे ह्याचं षडयंत्र वेळोवेळी करण्यात आलं आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांना नाईलाजास्तव पश्चिम बंगालमधून जो मुस्लिम लीगचा बालेकिल्ला होता त्या पश्चिम बंगालमधून बाबासाहेब आंबेडकरांना इलेक्शन लढवावी लागली आणि तिथून बाबासाहेब निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर एक घटना घडली की गांधीजी आत्तापर्यंत म्हणत होते की पाकिस्तान जो आहे तो पाकिस्तान वेगळा होणार नाही, भारतापासून वेगळा होणार नाही, भारताचे तुकडे होणार नाही. आणि भारताचे जर तुकडे करायचे असतील तर माझे पहिले तुकडे करा आणि मग नंतर भारताची फाळणी करा. असं अडून बसलेले गांधीजी बाबासाहेब आंबेडकर खुलना, जसोर, बोरीशोल आणि फरीदकोट या जिल्ह्यातून निवडून आले. तो जिल्हा पाकिस्तानच्या फाळणीला मूक मान्यता देऊन जो जिल्हा ज्या जिल्ह्यातून बाबासाहेब आंबेडकर निवडून आलेले होते तो जिल्हा पाकिस्तानला देण्यात आला. आणि तिथूनही डॉक्टर आंबेडकरांचं प्रतिनिधित्व पार्लमेंटमधलं प्रतिनिधित्व कट करण्यात आलं. इतकं जबरदस्त षडयंत्र केलं गेलेलं आहे. परंतु अगोदरच लॉर्ड वेवेल यांनी BBC-वरून भाषण करताना सांगितलेलं होतं की या देशामध्ये 3 हिस्सेदार असतील स्वातंत्र्याचे, की पहिला जो आहे तो हिंदू म्हणून असतील, दुसरा जो आहे मुस्लिम म्हणून असतील आणि तिसरा जो आहे शोषित, पीडित, अस्पृश्य लोक जे आहेत ते त्यांचा हिस्सा असेल. आणि या सर्व लोकांनी मिळून सर्व लोकांच्या संमतीने जी घटना बनेल तरच आम्ही त्यांना भारताला स्वातंत्र्य दिलं जाईल, अन्यथा स्वातंत्र्य दिलं जाणार नाही असं ठणकावून सांगितलं. आणि व्हाईसरॉयनी गांधीजींना पत्र पाठवलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये लिहिलंय की सर्वांनी मिळून सर्वांच्या संमतीने घटना बनवली पाहिजे आणि घटना जर बनवली नाही सर्वांच्या संमतीने तर भारताला स्वातंत्र्य दिलं जाणार नाही. अशा पद्धतीची घोषणा केल्यानंतर पत्र मिळाल्यानंतर दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व पार्लमेंटमधून काढण्यात आलं. आणि मग आता पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी रणनीतीत बदल केला आणि सेपरेट सेटलमेंट या नावाखाली बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी मागणी पुढे आली. आता आम्हाला स्वतंत्र वसाहती हव्या आहे. आता स्वतंत्र वसाहती आणि वेगळा देश याच्यामध्ये जरी फरक असला तरी सुद्धा काँग्रेस आणि गांधीला असं वाटलं की आता यात बाबासाहेब आंबेडकरही स्वतंत्र देश मागू शकतील. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी अखंड भारत ठेवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी एक उदाहरण सांगितलेलं आहे. आयर्लंड आणि अल्स्टर ज्यावेळेस स्वतंत्र झाले त्यावेळेस आयर्लंडचा प्रमुख अल्स्टरच्या प्रमुखाकडे गेला आणि त्यांच्यासमोर प्रस्ताव ठेवला आणि प्रस्तावामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल अधिकार जे पाहिजे ते घ्या, आयर्लंडमध्ये तुम्ही सामील व्हा. अल्स्टरच्या व्यक्तीने खूप मार्मिक उत्तर दिलेलं आहे. ते मार्मिक उत्तर असं आहे की अल्स्टरचा प्रमुख म्हणतो आहे की आम्हाला तुमचं वर्चस्वच नको आहे, तुमचे जे हक्क आणि अधिकार जे आहेत ते कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड जे आहेत ते कॉन्स्टिट्यूशनल सेफगार्ड्स खड्ड्यात टाका. मुळातच आम्हाला हे हवं आहे की तुमचं वर्चस्व आमच्यावर नको आहे. ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगतात आणि बाबासाहेब आंबेडकर सांगताना म्हणतात की मी तसं करणार नाही. अखंड भारतासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले, सेपरेट सेटलमेंटची मागणी केली आणि मग बाबासाहेब म्हटले की आता मी घटनेला मान्यता देणार नाही. घटना परिषदेत तर मी नाही आहे, घटनेला मान्यता देणार नाही.
कदाचित मी घटना परिषदेत जर असतो तर घटनेला मान्यता माझी मिळाली असती, ॲटोमॅटिकली मिळाली असती. परंतु आता घटना परिषदेमध्ये मी नाही, तर आता घटनेला मान्यता द्यायची का नाही मी त्याचा विचार पुढे करेन. ही बाब समोर आल्यानंतर गांधी आणि काँग्रेस यांच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला की जर काय आपण घटना लिहिली आणि डॉक्टर आंबेडकरांची जर मान्यता घ्यायचं जर ठरवलं तर डॉक्टर आंबेडकर घटनेला मान्यता देणार नाहीत. उलट घटनेला जर मान्यता द्यायची असेल तर ती संपूर्ण घटना एकतर्फी बदलतील आणि एकतर्फी जर बदलली तर आपल्याला ती घटना मान्य करावी लागेल, त्यांची मान्यता पाहिजे असेल तर. हा प्रश्न त्यांच्या समोर आल्यानंतर डॉक्टर आंबेडकरांना घटना परिषदेमध्ये नॉमिनेट करण्यात आलं. डॉक्टर जयकरांना राजीनामा देऊन नॉमिनेट करण्यात आलं आणि नॉमिनेट केल्यानंतर भारताचं जे स्वातंत्र्य आहे, भारताच्या स्वातंत्र्याचा जो दिवस होता तो 18 जुलै 1947 होता. स्वातंत्र्याचा दिवस 18 जुलै 1947. आणि या घडामोडी होत होत्या. बाबासाहेब पार्लमेंटमधून त्यांचं सदस्यत्व रद्द होत होतं. भारताची फाळणी जी आहे, फाळणीचा निकाल जो आहे तो 26 जून 1947 रोजी झाला. पाकिस्तानला भारतापासून वेगळं करायचा हा निर्णय लॉर्ड माउंटबॅटननी घेतला आणि ती सिस्टीम डेव्हलप केली. आणि त्याबरोबर भारताला स्वातंत्र्य द्यायचं 18 जुलै 1947. परंतु भारताला कसं स्वातंत्र्य देणार, या ठिकाणी मान्यता जी आहे ती घटनेला मान्यता देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार नव्हते. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक 24 ऑगस्ट 1947ला करण्यात आली. 24 ऑगस्ट 1947ला त्यांना ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन बनवण्यात आलं. परंतु तत्पूर्वी बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक डॉक्टर जयकरांना राजीनामा देण्यासाठी लावलं आणि त्यांच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली. आणि मग जून 1948 भारताच्या स्वातंत्र्याची ठेवली. आणि ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक घटना परिषदेवर झाली, त्याबरोबर डेट चेंज झाली आणि त्याच्या जून 1948च्या ऐवजी 15 ऑगस्ट 1947ला भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस निश्चित झाला. आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण ते स्वातंत्र्य नव्हतं. जे मालक होते, ब्रिटिश मालक होते, त्या ब्रिटिशांनी आपल्या गुलामांच्या हातामध्ये सत्ता जी आहे ती ट्रान्सफर केलेली आहे. आणि सत्ता ट्रान्सफर करणारा दिवस जो आहे तो 15 ऑगस्ट 1947. प्रजा अजून स्वतंत्र झालेली नाही, प्रजा अजूनही तशीच आहे. आणि भारताला स्वातंत्र्य नसून सत्ता ट्रान्सफर झालेला आहे. म्हणजे ब्राह्मण या देशामध्ये सत्ताधीश होते आणि ते जे ब्राह्मण आहेत ते इंग्रजांचे गुलाम होते. इंग्रजांनी त्यांच्या गुलामांना म्हणजे सत्ताधीश जे ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांच्या हातामध्ये सत्ता ट्रान्सफर केलेली आहे. कारण काँग्रेस, कम्युनिस्ट, समाजवादी ह्या सर्वांनी मिळून जी काँग्रेस चालवलेली होती त्या काँग्रेस पार्टीच्या हातामध्ये सत्ता सोपवण्यात आली. म्हणजे याचा अर्थ काय आहे, भारत स्वतंत्र झाला असं नाही. आणि पुढे या दोन्ही कालखंडामध्ये 2 वर्ष 5 महिने आणि 12 दिवसाचा कालखंड आहे. ह्या कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना 24 ऑगस्ट 1947ला घटना लिहिण्यासाठी सुपूर्ती करण्यात आली आणि त्यांना घटना परिषदेच्या ड्राफ्टिंग कमिटीचा चेअरमन बनवण्यात आलं. म्हणजे अर्थातच डॉक्टर आंबेडकरांची घटनेला मान्यता घेण्याची आवश्यकता नाही, कारण ते स्वतःच घटनेचे शिल्पकार बनणार आहे. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर घटनेला सुरुवात झाली आणि घटना लिहिली गेली. आणि लिहिल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949ला घटना सुपूर्ती करण्यात आली. 24 ऑगस्ट 1947 जर पाहिलं तर मग 24 ऑगस्ट 1947 पासून ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत जे आहेत ते 2 वर्ष
2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस होत नाहीत. 18 दिवस होत नाहीत. वास्तविक पाहता कमी दिवस होतात, परंतु डॉक्टर आंबेडकरांवर 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस घटना लिहायला लागले असं थोपवण्यात आलेलं आहे. वास्तविक पाहता कमी दिवस मिळाले. वास्तविक पाहता 2 वर्ष 5 महिने आणि 3 दिवस, 2 वर्ष 5 महिने आणि 3 दिवस, 3 दिवसामध्ये ही घटना लिहिली गेलेली आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949ला घटना सुपूर्ती झाली. ज्या दिवशी घटना सुपूर्ती झाली, पार्शियली घटना भारतामध्ये लागू झाली. पार्शियली म्हणजे काय? परराष्ट्र मंत्रालय असेल, भारताच्या सीमा असतील, प्रशासकीय असेल, नॉन प्रशासकीय असेल, या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या सगळ्या तरतुदी लागू करण्यात आल्या. परंतु लोकांबाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्या लोकांबाबतच्या तरतुदी 26 जानेवारी 1950 पासून लागू झालेल्या आहेत. आणि तो दिवस म्हणजे त्या दिवशी लोकांच्या हातामध्ये, जी ब्राह्मणांच्या हातामध्ये इंग्रजांनी सत्ता सोपवलेली होती, ती ब्राह्मणांच्या हातून लोकांच्या हातामध्ये सत्ता गेली आणि लोकसत्ताक प्रजासत्ताक भारत 26 जानेवारी 1950 पासून निर्माण झाला. तर या ठिकाणी गंमत अशी आहे की 26 जानेवारी 1950ला ब्राह्मणांकडून सत्ता जी आहे ती सत्ता लोकांच्या हातात गेली म्हणजे ब्राह्मण खुश झाले असं होईल का कधी? त्यांच्या हातातून तर सत्ता गेलेली आहे, ब्राह्मण खुश झाले असं थोडंच होईल. ब्राह्मणांनी सुद्धा षडयंत्र केले असावेत की नाही, किंवा ब्राह्मण खुश झाले, हे जे आहे ते आपल्याला पुढच्या पार्टमध्ये बघायला मिळेलच.